शबरी के खाए कही विधि प्रेम लगाई सबसे ऊंची प्रेम लगाई सबसे ऊंची प्रेम लगाई सबसे ऊंची प्रेम लगाई सबसे ऊंची शब्द म्हणून उंच स्वर लावायचा बरं का. सबसे ऊंची प्रेम जगाई इथे आरोबाबा सांगत असतात म्हणजे ऊंची आहे ना लाव उंच स्वर. आम्ही जिथपर्यंत स्वर जातो तेवढाच लावतो, त्याच्या पलीकडे आता तुम्हाला सांगितलं कळतं बरं का ताई, मला असं वाटतं हा तर आम्ही जिथपर्यंत आवाज जातो तेवढाच लावतो, त्याच्या पलीकडे लावला की हृदयातलं प्रेम राहतं बाजूला, आत्माच निघन शरीरात जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढंच बरोबर मग तेवढंच करायचं. बघा तुम्ही रबर त्याच्या लेवल पेक्षा जास्त ताणला ओढला की तुटतो, हा तसा आवाजच आहे. त्यांना आवाजाला विनाकारण जोर लावला गेला त्याचा आवाज, त्याच्यामुळे जिथपर्यंत जातो तेवढाच आपण प्रयत्न करत असतो. सबसे ऊंची प्रेम भगवान परमात्मा केवळ हृदयातलं प्रेम पाहतात. देवाला हे नाही पाहिलं ही भिल समाजाची आहे, ही उष्टी गोर आहेत, हे पाहिलं का देवानी? का नाही पाहिलं तर आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये कधी जाती भेद केला नाही. जाती वर्ण व्यवस्था आहे ती पाहिजेच, पण जाती भेद नसावा. मी मोठ्या जातीतला, तू लहान्या जातीतला, मी श्रेष्ठ तू कनिष्ठ असा भेद आपल्या धर्माने कधी केला नाही महाराज. म्हणून बघा काश्मीर मध्ये पुलवामा अटॅक झाला, माहिती सर्वांना टीव्हीला पाहिलं ना तुम्ही, पुलवामा अटॅक जम्मू काश्मीर मध्ये. नाही पुलवामा अटॅक तो तर मागे झाला, आता नवीन झालेला हो पहलगाम हमला झाला. तिथं आतंकवाद्यांनी हे नाही विचारलं तुमच्यात पाटील कोण, माळी कोण, गुजर कोण, राजपूत कोण, महाजन कोण, हे विचारलं का? नाही तुमच्यात हिंदू कोण, मुसलमान कोण एवढं सांगा. मुसलमान बाजूला काढले आणि हिंदूंच्या डोक्यात गोळ्या घातल्या त्यांनी, आहे की नाही? आपण कोणत्या जातीत जन्माला आलो त्याच्यापेक्षा आपण हिंदू म्हणून जन्माला आलो याचा प्रत्येकाला स्वाभिमान पाहिजे. आपण हिंदू जातीमध्ये जन्माला आलो, प्रत्येकाला स्वाभिमान पाहिजे. आणि ज्यांनी देशाकरता महाराज बलिदान दिलं त्यांच्याबद्दल कृतज्ञता असली पाहिजे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देशाबद्दल भक्ती असली पाहिजे. मी कोण जातीचा आहे, मी कोण धर्माचा आहे, कोण समाजाचा आहे याच्यापेक्षा मी एक भारतीय आहे आणि त्या भारत देशाबद्दल प्रत्येकाने अनन्य राहिलं पाहिजे महाराज. ज्यांनी देशाची सेवा केली त्यांच्याकरता एक कृतज्ञता म्हणून 2 मिनिटं